नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत केळीचे गोल मटन टम्म फुगणारे गुलगुले। बनवायला खूप सोपे आहे, तसे खायला पण खूप टेस्टी लागतात। सध्या पावसाळा चालू आहे, त्यामुळे पडत्या पावसात तुम्ही हे गुलगुले नक्की बनवून खाऊ शकतात आणि हे गुलगुले सहज 4 ते 5 दिवस टिकतात पण, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। केळीचे गुलगुले बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं। त्यानंतर एक केळी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे स्लाइस मध्ये। 1 चम्मच सोप घेतली, सोप थोडीशी ठेचून घेतलेली आहे जाडसर। अर्धा चम्मच इलायची पावडर, 1/4 टीस्पून मीठ घेतलेला आहे। इथे 1 कप दूध घेतलेला आहे। दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे। 1 कप गूळ घेतलेला आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण केळी ऍड करून घेऊया। इथे आपण केळी मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तुम्ही खोबरा किसणीच्या साहाय्याने किसून पण घेऊ शकतात। आता यामध्येच गूळ ऍड करून घ्यायचा। त्यानंतर दूध ऍड करून घेऊया। आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथे केळी, दूध आणि गूळ मी मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे। हे बघा, इथे मिश्रण लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता आपण गुलगुल्याचं बॅटर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं। त्यानंतर सोप ऍड करून घेऊया। त्यासोबतच इलायची पावडर ऍड करायची। त्यानंतर बेकिंग सोडा ऍड करून घेऊया। आता या स्टेजला आपण जे मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं मिश्रण होतं ते ऍड करून घेऊया। इथे आपल्याला गुलगुल्याचं बॅटर खूप जास्त घट्टही नाही करायचं किंवा खूप जास्त पातळ पण नाही करून घ्यायचं। आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गुलगुल्याचं बॅटर रेडी झालेलं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही। हे बघा, आता या बॅटरवर आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवायचं, म्हणजे बॅटर छान सेट होईल। आता आपल्या गुलगुल्याचं बॅटर सेट झालेलं आहे। आता आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये ऑइल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। इथे ऑइल व्यवस्थित गरम झालेलं आहे। इथे अजिबात हाय फ्लेमवर गुलगुले तळून घ्यायचे नाही, लो टू मीडियम फ्लेम ठेवायची गुलगुले तळताना। आता अशा प्रकारे हात थोडंसं पाण्यामध्ये डिप करून घ्यायचा, म्हणजे गुलगुल्याचं चिकट बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही। त्यानंतर गुलगुल्याचं बॅटर अशा प्रकारे ऑइल मध्ये सोडायचं आहे। इथे गुलगुले तुम्हाला किती छोटे किंवा मोठे पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हे बघा, ऑइल मध्ये टाकल्याबरोबर आपले गुलगुले व्यवस्थित ऑइलच्या वरती तळायला सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ असा आपलं बॅटर व्यवस्थित परफेक्ट झालं तयार। तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगलेले गुलगुले आपल्या ऑइलच्या वरती येऊ लागले। हे बघा, मी इथे गुलगुले ऑइल मध्ये सोडून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला गुलगुले छान तळून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर अजिबात तळायचे नाही गुलगुले। आपण जर हाय फ्लेमवर गुलगुले तळण्याचा प्रयत्न केला तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लगेच कलर चेंज करतात। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच गुलगुले तळून घ्यायचे आहे। इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आलटून पलटून गुलगुले तळून घ्यायचे आहे, छान गोल्डन कलर येईपर्यंत। आता तुम्ही बघू शकता गुलगुल्याची एक बॅच रेडी झालेली आहे आपली। राहिलेले सर्व गुलगुले याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे गुलगुले ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व गुलगुले याच पद्धतीने तयार करून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले टम्म फुगलेले गोल मटोल केळीचे गुलगुले तयार झालेले आहे।
हे बघा किती छान गोल गरगरीत गुलगुले तयार झालेले आहे आपले. आता मी तुम्हाला एक गुलगुले तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार गुलगुले तयार झालेले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी गोल मटोल टम्म फुगणारे केळीचे गुलगुले तयार झालेले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.